विकासापासून कोसो दूर असलेल्या त्या 5 आदिवासी वाड्यांतील आदिवासी बांधवांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच केले लोकसभेसाठी मतदान। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील तांबडी काजूची वाडी, खौसावाडी, केळीची वाडी आणि उंबरमाळ या 5 आदिवासी वाड्यांतील आदिवासी बांधवांनी 75 वर्षात एकदाही लोकसभा, विधानसभेसह ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदान केलेले नाही। एवढेच नव्हे तर ज्यांना भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा संविधानिक हक्कही बजावता आलेला नाही, अशा या 5ही वाड्यातील आदिवासी बांधवांनी आज पहिल्यांदा लोकसभेसाठी मतदान केले आहे। रायगड जिल्ह्यात आजही अशा अनेक आदिवासी वाड्या वस्त्या आहेत जिथे चालायला रस्ता, पिण्यासाठी शुद्ध पाणी यासारख्या मूलभूत सुविधाही आजही दिल्या जात नाहीत। तरीही भारतीय संविधानावर विश्वास ठेवून हे आदिवासी बांधव मतदान करून आपले लोकप्रतिनिधी निवडतात। मात्र निवडून आल्यानंतर ह्या लोकप्रतिनिधींना आपल्या ह्या मतदारांचा विसर पडतो, हे दुर्दैवच म्हणायला लागेल। राज्यकर्त्यांनी आदिवासींना रस्ता, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा प्रदान केलेल्या नसतानाही लोकशाहीच्या उत्सवात सहभागी झालेल्या या आदिवासी बांधवांचे कौतुक करीत असताना शासनकर्त्यांना मात्र त्याची लाज वाटावी, असेच हे उदाहरण म्हणावे लागेल। संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, महामुंबईसह मिलिंद खारपाटील, पेण। झालं, बोलून झालं? कशासाठी तुला दाखवायचं रे? कोण पण येऊन व्हिडिओ काढत आहे।